काळी म्हटलं अदृश्य. आपण विज्ञान जेव्हा वैज्ञानिक विज्ञानाचा आपले कुलगुरू आहेत, फार सुंदर बोलल्या हिंदीमध्ये, आणि महाराजांचं साहित्य सुद्धा हिंदीमध्ये आहे, 5 भाषेमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, ब्रजभाषेमध्ये आहे, वऱ्हाडीमध्ये आहे, अनेक भाषेमध्ये. पण हिंदीमध्ये किती सुंदर कुलगुरूंनी आपल्याला समोर किती वक्तव्य केलं. मला वाटते कुलगुरू होतं, आपण वैज्ञानिक आहात माझ्यासारखेच, आणि महाराजांचे विचार तत्वज्ञान वैज्ञानिक तत्वज्ञान आहे. तर त्यांचे जे मुख्य विचार आहे अनध्यस्त विवर्त किंवा मधुराद्वैत, हे जे मुख्य विचार आहे, किंवा सांख्य श्रेष्ठवर कसं आहे, ये जो मुख्य विचार है ये आप हिंदी में उसका हिंदी में भाषांतर करें, और हमारे जो साहित्यिक है और हम कहना चाहेंगे कि अभी हम सम्मेलन हो रहा है भोपाल में होने जा रहा है, जैसे इंडियन साइंस कांग्रेस होती है, उसमें अंग्रेजी में विज्ञान का सम्मेलन होता है, बड़ा अच्छा बहुत सब विश्व के वैज्ञानिक बड़े बड़े प्रतिष्ठित वैज्ञानिक यहाँ थे, लेकिन जो भोपाल में सम्मेलन होना जा रहा है वो विज्ञान का भारतीय विज्ञान सम्मेलन, भारत ने विज्ञान और अध्यात्म की ऐसी ज्ञान की जो है ऐसी जो 2 परिभाषाएं दी थी. विज्ञान ज्ञान का एक भाग है. विज्ञान मौलवी भी ऐसा किया कि प्रपंच का जो ज्ञान है, लेकिन वो परिपूर्ण नहीं है, अपूर्ण है, वो परिपूर्ण नहीं हो सकता, क्योंकि उसकी जो होती है वो जो इंद्रिय गोचर है जो विज्ञान है, उसके इंद्रिय अभी नहीं मानता, विज्ञान अभी नहीं मानता कि इंद्रिय गोचर से ही हमको विज्ञान का प्रमाण होता है, अभी बदल रहा है. लेकिन आप मैं चाहते हैं कि आपको हम वहाँ बुलाएंगे और गुलाबराव महाराज के ये जो विवर्त ज्ञान है, जो सब विज्ञान का उसका मतलब वैशेषिक ज्ञान है, जो विषय जो उसका अधिष्ठान है, वैशेषिक महाराज मानते कि वैशेषिक और न्याय, यहाँ से सब शोध शुरू होता है विज्ञान का. वो वैशेषिक विज्ञान क्या है जो हमको दुनिया के सामने लाना है, भारत के सामने लाना है. कि हम चाहते कुलगुरु कि आप कमल सिंह जी आप वहाँ आए और महाराज की जो महाराज का जीवन है और महाराज के जो वो प्रकाशित करें इस ज्ञान सम्मेलन. मैं और भी कहना चाहूँगा कि मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की महाराजांचे विचार काय इतके महत्त्वाचे त्याचं एक कारण आहे. 21व्या शतकात का महत्त्वाचं आहे की 21व्या शतकात आता क्वांटम फिजिक्स नंतर जसं सांगितलं की सर्व जे सोर्स होतं या संमेलनाची सुरुवात झाली की वेदमंत्राच्या उद्घोषातून सुरुवात झाली. आणि महाराजांनी नेहमी म्हटलं, आचार्यांनी नेहमी म्हटलं की सर्व वेदामध्ये सर्व ज्ञानाचा शोध सुरू होतो. आध्यात्मिक ज्ञानाचा शोध, पारमार्थिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, प्रातिभाषिक ज्ञान, सर्व ज्ञानाचा शोध जो आहे तो वेदांपासून सुरू होता. आणि मला फार आनंद झाला की ह्या संमेलनाची सुरुवात यथार्थ तऱ्हेने आयोजकांनी वेदमंत्रांच्या उद्घोषातून सुरू केली. त्याचबरोबर आपण शंकराचार्यांनी इथे बोलावलं, करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी इथे बोलावलं. ही जी शृंखला सुरू आहे शंकराचार्यांची, त्या शंकराचार्यांनी केली. आणि शंकराचार्यांचंच महाराजांचं तत्वज्ञान कोण आहे तेच शब्दाचं शंकराचार्यांचंच. तर त्या महाराजांनी अनध्यस्त विवर्त ही कल्पना पुढे मांडली. त्यामध्ये अनध्यस्त विवर्त म्हणजे काय किंवा अद्वैत म्हणजे काय, साध्या शब्दात म्हणजे अद्वैत म्हणजे ही जी त्रिपुटी आहे, जीव म्हणजे मी, जगत जे मला दृश्य होते जगत, ते जगत आणि ईश्वर या तिघींची ती त्रिपुटी आहे. त्याचं एकात्म म्हणजे अद्वैत. याचा अर्थ असाच की पदार्थ पदार्थामध्ये, पदार्थाच्या जीवामध्ये, जीवामध्ये, जीव पदार्थामध्ये, जीव आणि ईश्वरामध्ये, ईश्वर जीवामध्ये, ईश्वर ह्या सर्वांमध्ये ऐक्य आहे, ते आहे अद्वैत. हे समजायचं. हे खरोखर आहे का? ही जे जड मला गाज दिसतो आहे यामध्ये आणि माझ्या जीवामध्ये, माझ्या कॉन्शियसनेसमध्ये ऐक्य आहे का? कसं शक्य आहे? पण आज विज्ञान हाच विचार मानते की ह्या सर्व गोष्टी आपण जे मी सृष्टी पाहतोय, जड सृष्टी पाहतोय, त्यामध्ये एकच तत्व आहे. त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं आहे युनिफाईड फील्ड थिअरी. युनिफाईड फील्ड थिअरी. आणि त्या शोधामध्ये आता त्यात पोहोचतो आपण, अजून त्याचा शोध लागलेला नाही. जेव्हा शोध लागेल तेव्हा कोणाला नोबेल प्राइज मिळतील, किती नोबेल प्राइज मिळतील. पण त्यापुढे जीवामध्ये आणि जड पदार्थामध्ये ऐक्य आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. चरामध्ये आणि अचरामध्ये ऐक्य आहे काय शोधायचं. त्याचे अधिष्ठान एकच आहे का? आणि आपल्या शास्त्रांनी सांगितलं आहे त्या मूळ सूत्र काय आहे वेदांचं, ते ऐक्य आहे आणि तेच आपल्याला समजायचं आहे. अज्ञानामध्ये ते लोपलेलं आहे. ते ऐक्य आहे हे मला माहीत आहे, म्हणजे ठाम वेद घोष करतात ते ऐक्य आहे.
आणि ती प्रक्रिया पुढे चालते, त्यावर आपण भाष्य करतो, त्याचं म्हणजे नवीन अनुभूती घेतो, ही आपली प्रक्रिया आहे. आणि त्या सूत्राला शोधणं, दृश्यातून अदृश्यात जाऊन त्या सूत्रांना शोधणं ही विज्ञानाची प्रक्रिया आहे. अदृश्यातून दृश्याकडे जाणं ही अध्यात्माची प्रक्रिया आहे. आणि हे खऱ्या अर्थानं आपल्याला समजायचं आहे. आणि ह्यावेळी प्रमाण कोणतं असेल त्यात आपण एक्सपेरिमेंटल किंवा जेव्हा एम्पिरिकल एक्सपेरिमेंट कदाचित करू शकता, कारण की त्याचा एक्सपेरिमेंट जो व्हायचा आहे तो आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये व्हायचा आहे. कारण ते सांगतं, विज्ञान सांगते का मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले इतके मोठे शोध लागले जगामध्ये. आपण पाहतो सृष्टीचा शोध लागला आहे, अनंताचा शोध लागला, ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे, सूर्यमालेचा आपण शोध घेतलेला आहे, हे जगाची काय म्हणजे हे काय आहे कॉस्मॉस म्हणून हे सगळं आपण शोधतो आहे. पण तरीही इतकं शोधल्यानंतर सुद्धा आज 21व्या शतकामध्ये विज्ञान काय म्हणतं? विज्ञान म्हणतं की मला फक्त 4% जे हे जे ब्रह्मांड आहे त्याचा फक्त 4% भाग फक्त दृश्य आहे, बाकीचा 96% तो भाग आहे तो आज अदृश्य आहे, अदृश्यच आहे. आणि त्याला शोधायचं असेल तर तुम्हाला एकच एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते आहे तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमची चेतना. त्यातून तुम्हाला शोधावं लागेल. कोणतंच जे आहे, कोणता एक्सपेरिमेंट किंवा कोणता टेलिस्कोप किंवा कोणता मायक्रोस्कोप किंवा पॉझिटिव्ह एमिशन टोमोग्राफी हे कोणतंही इन्स्ट्रुमेंट तुम्हाला त्याकडे येऊ शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की महाराजांनी अदृश्यावर फार मोठा विचार केला. महाराज म्हणते का दृश्यापेक्षा अदृश्य फार महत्वाचे आहे. दृश्य थोडंच आहे, दृश्यातून तुम्हाला पूर्ण सृष्टीचा आकार होणार नाही. आणि म्हणून ते महाराज दृश्याचे जे प्रमाण आहेत हे आपल्या समोर आणतात. काली सांगितले 6 प्रमाण मानल्याप्रमाणे आपल्या तत्वज्ञानामध्ये 6 प्रमाण मानली आहेत. कोणती? प्रत्यक्ष, अनुमान जे विज्ञान मानतं, इन्फरन्स, एव्हरीथिंग, एक्सपेरिमेंट अँड एक्सपेरिमेंट, इन्फरन्स, अनुमान, त्याचबरोबर शाब्द, वेद शाब्द महाराज मानतात, शाब्दाला शाब्द प्रमाण, त्यानंतर उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, त्याचबरोबर पुढे 2 जे ऑथिरी प्रमाण मानले जातात, ऐतिह्य, परंपरा, आणि त्यानंतर अतिंद्रियाची जी प्रमाण मानले महाराजांनी समोर आणली आहे तेही समजा. जोपर्यंत अतिंद्रियाची मला स्वप्न काय दिसतं, स्वप्नामध्ये कशी अनुभूती, मला स्वप्नामध्ये दुःख का होतं, सुख का अनुभवतो, मी घाबरतो का, ही सुद्धा ज्ञान आहे, त्याची सुद्धा प्रमाण आहेत. स्वप्न म्हणजे मिथ्या नाही, त्याची सुद्धा प्रमाण आहेत. आणि स्वप्नाचे 3 प्रकार अशा त्यांनी समोर मानले, असं कोणीच मानलेलं नाही आतापर्यंत. म्हणून मला वाटतं की महाराजांचे विचार फार फार महत्वाचे आहेत आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. कुलगुरूंनी म्हटलं की आपल्या अभ्यास, आणि मला असं वाटलं की आपल्या अभ्यासक्रमामध्ये, शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा विद्यालयीन आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे महाराजांचे ग्रंथ असायला पाहिजे, महाराजांचे विचार असले पाहिजे. आपण त्याची सुरुवात इथूनच करूया. मला वाटतं की वसुधाताईंच्या शाळेमध्ये जेव्हा मला फार चांगलं वाटलं, त्यामध्ये चाललेले कार्यक्रम पाहून, त्यांचे विचार पाहून, बसायला ऐकून. तर वसुधाताई आपल्या शाळेमध्ये सुरुवात करूया. आपल्या शाळेमध्ये कशी सुरुवात केली? महाराजांनी बाराखडी मांडली, अध्यात्माची बाराखडी. आपल्या लहान मुलांना आपण अध्यात्माची बाराखडी तुमच्या शाळेमध्येच सुरुवात करूया. अमरावती विद्यापीठातून सुरुवात करूया. मोक्षपट मांडलेला आहे, आपण गेम्स खेळतो मुलांना, तर मोक्षपटाचा गेम्स, आपल्या व्हिडिओ गेम्स आपण खेळूया, हे समजूया. आपण जेव्हा पीएचडी करतो, एमफिल करतो, अनेक विषयावर लोकांना पीएचडी मिळते त्याच्यामध्ये, पण आपल्या महाराजांचं एवढं मोठं वाङ्मय आहे, एवढं श्रेष्ठ वाङ्मय आहे, एवढे श्रेष्ठ विचार आहे, अनेक पीएचडी. आज तुकाराम महाराजांच्या माऊलींच्या ज्ञानेश्वर किती ते पीएचडी करतात, पण महाराजांच्या अमरावतीला किंवा अनेक विद्यापीठामध्ये मला वाटते पीएचडीचा जो अभ्यास करायचा किंवा शोध निबंध लिहिले जातील, ती शोध निबंध महाराजांच्या वाङ्मयावर, महाराजांच्या विचारावर झाले पाहिजे. तसे विचार त्यामध्ये आहेतच. मधुराद्वैत, अद्वैताच्या पुढे जो मधुराद्वैताची जी एक स्टेज असू शकते त्याच्यामध्ये, अद्वैतच नव्हे, असं ड्राय युनिफिकेशन लाईक फिजिक्स, असं ड्राय सूत्र असं सूत्र नसून त्यामध्ये एक माधुर्याची प्रचिती होऊ शकते. हे महाराजांनी, त्यात माधुर्य आहे, ईश्वराचं जे स्वरूप आहे ते जे एक स्वरूप जे आहे ते जे स्वरूप आहे ते आनंदमय आहे, ह्याची प्रति महाराज तीच मुक्ती आहे हे समजा. ते विज्ञानाचं मला समजा. आज विज्ञानाला भाव काय आहे समजू शकत नाही. मला वाटतं मला आनंद किती होतो, मला आनंद किती होतो, 8.4 आनंद होतो का, 8.5% आनंद होतो का, असं म्हणू शकतं. कोण असं कोणतंच इन्स्ट्रुमेंट नाही की माझं व्यथा आहे, माझं दुःख आहे, माझा आनंद आहे समजू शकणार.